देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाला आहे। केंद्र सरकारने सोमवारी या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे। केंद्र सरकारने 2019च्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यातील आणखी एक आश्वासन पूर्ण केले आहे। हा कायदा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील गैर मुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व देण्यासाठी आहे। नागरिकत्व सुधारणा कायदा जारी केल्यानंतर आता केंद्र सरकार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या आणि छळ झालेल्या गैर मुस्लिम म्हणजेच हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यास सुरुवात करणार आहे। 2019 मध्ये संसदेत मंजूर झाल्यानंतर हा कायदा आजतागायत लागू होऊ शकला नव्हता, कारण त्याच्या अंमलबजावणीचे नियम अद्यापही अधिसूचित व्हायचे होते। मात्र आता मार्ग मोकळा झालाय। कायद्यानुसार तिन्ही शेजारी देशातील कागदपत्र नसलेल्या अल्पसंख्याकांना या कायद्याचा लाभ मिळणार आहे।